सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज का ब्लॉग बहुत ही स्पेशल होने वाला है। आज हम लोग जाने वाले हैं टिटवाला में। वहाँ पे एक गणपति बापा का फैक्ट्री है। वहाँ हम लोग देखने वाले हैं कि किस तरह से गणपति बापा का प्रोडक्शन होता है और उसके पीछे कितना एफर्ट लगता है लोगों का। मेरे ब्लॉग के थ्रू मैं आपको दिखाना चाहता हूँ कि वहाँ पे कैसा प्रोडक्शन होता है, कैसे एक से एक आर्टिस्ट लोग हैं वहाँ पे जो अपना पार्ट करके एक फुल्ली फाइनल मूर्ति बनाते हैं। कैसे कैसे स्टेजेस से जाता है गणपति बापा की मूर्ति, वो फाइनल प्रोडक्ट अपने को बना के देते हैं, जिस पे हम लोग मूर्ति का इतना अप्रिशिएट करते हैं कि कितना मस्त बनाया है। एंड वन मोर थिंग, आज जो ब्लॉग जो है वो दोनों लैंग्वेज में होने वाला है, हिंदी एंड मराठी में भी। एंड थँक यू सो मच गणेश फॉर इन्व्हाइटिंग मी आणि ब्लॉग बनवायला मला परमिशन दिली त्याबद्दल थँक्यू सो मच। अँड होप तुम्हाला पुढचा माझा व्हिडिओ खूप आवडणार। सो लेट्स बिगो। अभी बाइक को कर दिया है कोल्ड स्टार्ट, ये आप देख सकते हो पीछे बाइक को कोल्ड स्टार्ट कर दिया है। एंड अभी थोड़ी देर के बाद हम लोग निकल पड़ेंगे अपने मंजिल पे टिटवाला। हेलो गाइस, मैं अभी पहुंच गया टिटवाला ईस्ट में, जो कि महागणपति मंदिर के हार्डली 3 to 5 मिनट्स वॉकिंग डिस्टेंस पे है, पीछे सिचुएटेड है। ये वन ऑफ द ओल्डेस्ट फैक्ट्री है, यहाँ पे प्रोडक्शंस होता है गणपति बापा का। यहाँ पे बहुत सारे अलग अलग आर्टिस्ट आपको दिखेंगे जो, और इनकी मूर्ति भी बहुत एक से एक रहती है, बहुत सारी मूर्ति है। चलो मैं आपको इनका टूर देता हूँ और इनके जो ओनर है उनसे अपन बात करेंगे। अनफॉर्चुनेटली मेरा जो फ्रेंड है गणेश, वो ऑफिस गया है, सो अब आज मैं उसे मिल नहीं पाऊंगा, उससे कुछ बातचीत नहीं कर पाऊंगा। बट अपन उनका पूरा टूर करेंगे, उनके आर्टिस्ट लोग से बात करेंगे और उनका आर्ट वर्क हम आज इस वीडियो में देखने वाले हैं।
बघणार आहेत वेगवेगळ्या आर्टिस्ट लोकांची आपण भेट घेऊ, त्यांचा एक इंटरव्ह्यू घेऊ की ते तिकडे कशामध्ये स्पेशलिस्ट आहे आणि किती वर्षापासून आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. तर सर्वात पहिले आपण चालू करू लक्ष्मण काकापासून. ठीक आहे, सो आपण त्यांना भेटूया. ते इकडे शेडिंग्स अँड एव्हरीथिंग करतात, तर आपण त्यांनाच विचारू त्यांचं काय जॉब रोल आहे इकडे आणि त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. काय करतात इथं मला झाले 35 वर्ष झाले. ते आता मी पहिला पॉलिश करायला नवीन आलो, पॉलिश करत होतो. नंतर आस्ते आस्ते दुसरा काम शिकलो, नंतर शेडिंग करायला सगळं लहानपासून तर मोठ्यापासून करतो. सगळं करतो. आणि सर्व काम मला थोडे कलर मारणे, पॉलिश गोल्डन लावणे हे अनेक प्रकारची कामं मी करतो. अच्छा, ओके, थँक्यू काका. त्या आर्टिस्ट लोकांना खूप हेड्स ऑफ आहे, बिकॉज ते जे एफर्ट टाकून बनवतात आहे आणि आपल्याला जो त्यांचा आउटपुट दिसतोय ते खरंच खूप सही वाटतंय. हेड्स ऑफ टू ऑल द आर्टिस्ट ओव्हर हियर. आणि खरंच गणपती बाप्पा मोरया इकडे येऊन खरंच खूप मन प्रसन्न झालं. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका.
सो हॅलो गाईज, काल थोडं टेक्निकल इश्यूमुळे आमचं जे रेकॉर्ड केलेलं होतं त्या मॅडमसोबत ते अनफॉर्च्युनेटली टेक्निकल इश्यूमुळे त्यांचा ऑडिओच्या क्वालिटीमध्ये काहीतरी इश्यू झालेला. तर मी परत आलेलो आहे आशीर्वाद कला केंद्रावरती. तिकडे माझा फ्रेंड आहे गणेश, आपण त्यांच्याशी बोलूया की आणि माहिती घेऊ की हे कधी स्थापना झाली ह्याची आणि कधी किती वर्ष झाले, की कुठले पुरस्कार भेटलेत त्याला आणि त्यांचा आम्हाला इकडे येऊन ते पण बुकिंग घेतात. तर आपण ऑनलाईनची पण माहिती त्यांच्याकडून घ्यावी. तर आणि मी जे पण त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल आहे, इंस्टाग्राम ID आहे त्यांचा, पेजचा सगळं मी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देणार. तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आपण गणेशशी विचार बुकिंग करावी, काय करावं. चला. हाय गणेश. आशीर्वाद कला केंद्र टिटवाळ्यात आहे. आपल्याला आता 52 वर्ष झाले. 1972 आपण चालू केलं. आजोबांनी रवींद्र भालचंद्र गोडांबे. तर तेव्हापासून आमचे काका, माझे वडील मनोज रवींद्र गोडांबे, प्रशांत रवींद्र गोडांबे, नर्मिला रवींद्र गोडांबे आणि आता आमची दुसरी पिढी आहे. तर आम्ही म्हणजे ओव्हरऑल आपले पूर्ण एक्सपोर्ट पण होतात आणि म्हणजे महाराष्ट्र बाहेर पण झालं, मुंबईच्या बाहेर पण झालं आपल्या मूर्त्या. आपण फायबर, POP, माती, इको फ्रेंडली ज्या मेटल सगळ्या मूर्त्या अशा बनवतात. आणि आपले जे चौकांमध्ये स्टॅच्यू असतात ते पण आमचे काका बनवतात. ते जे मधून स्कल्प्टर त्यांनी स्कल्प्टिंगमध्ये केले डिग्री मास्टर्स. ते फायबरचं काम ते बघतात. आपण गणपतींचं बघतो. आपण POP, फायबर 1 फुटापासून ते आपण 10-12 फुटापर्यंत मूर्त्या आपल्या असतात. तर आपण ऑनलाईन बुकिंग पण घेतो WhatsApp किंवा Facebook थ्रू. आणि आपण मुंबई, नाशिक, पुणे इकडे डिलेवरी पण आपण करतो म्हणजे गणपतीच्या 2 दिवस अगोदर. ओके. आणि गणेश, अजून एक मला विचारायचं होतं तुम्हाला की जर समजा कोणाला इकडे येऊन बघायचं असणार आणि रीच आउट करायचं असणार, मला काल काकूंनी सांगितलेलं पण होतं की तुम्ही नवरात्राचं पण करतात, तर त्याचे बुकिंगसाठी काय करावं आणि ते कधीपासून बुकिंग चालू होते, जरा थोडी माहिती देणार माझ्या व्ह्युअर्सला. गणपती आता समजा सप्टेंबरमध्ये आहेत यावर्षी. तर गणपतीची बुकिंग आपण साधारण जूनपासून चालू करतो, म्हणजे तरी 2-3 महिन्या अगोदरपासून. नंतर गणपती गेल्यानंतर मग गौरींचं काम असतं. राईट. मग त्याच्यानंतर 1-1.5 आठवडा गॅप नंतर मग तरी नवरात्रीच्या 1-1.5 महिना अगोदरपासून बुकिंग चालू होऊन जाते. ओके. तर नवरात्रीमध्ये पण आपल्याकडे अंबामाता, दुर्गामाता, महिषासूर, सिंहासनावरती सगळ्याच्या देव्या असतात. त्या पण 1 फुटापासून 6-7 फुटापर्यंत आपल्याकडे असतात. ओके. नंतर मग मागी गणपती पण असतात. म्हणजे फेब्रुवारीमध्ये असेल तर मग डिसेंबर, जानेवारीपासून मागी गणपतीची सुरुवात होऊन जाते. ओके ओके ओके. सो थँक्यू सो मच गणेश, तुम्ही माहिती दिल्याबद्दल माझ्या व्ह्युअर्सला. आणि खरंच खूप मला आनंद झाला तुमच्या इकडे येऊन. आणि मेन म्हणजे मला माहिती पडलेलं आहे की इकडे आल्यावरती म्हणजे किती फ्रेंडली स्टाफ आहे तुमचा आणि आर्टिस्ट पण एक्सिलेंट आहे. म्हणजे त्यांनी ते जे एफर्ट्स टाकतात आणि ते एफर्ट्स टाकल्यानंतर ते आउटपुट निघून येतं मूर्तीमध्ये, तर ते खूप सही आहे. तर ते खूप आवडलं. ओके ओके पहिला आम्ही सगळ्यात जुना करतो. ओके 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 ओके. सो थँक्यू गणेश. इंटरव्ह्यूबद्दल थँक्यू सो मच. हां, ओके, बाय. चल. मी इकडे आलोय आणि इकडे मला एक मस्त बोलतात ना, एक मस्त मुलगा मला भेटलेला आहे ज्यांचं नाव आहे सिद्धेश. जेवढं मला माहिती पडलेलं आहे त्यांना ॲज अ पॅशन म्हणून, म्हणजे ते प्रोफेशनल लेवलवरती ॲज अन आर्किटेक्ट आहे, पण ॲज अन हॉबी म्हणून ते इकडे त्या मूर्त्यांना बनवायला पण त्यांचा तेवढा सहयोग आहे. तर आपण त्यांना विचारूया, थोडीशी त्यांची मुलाखत घेऊ की त्यांना कसे ते इकडे आले, कसं त्यांनी शिकलं काम, कोणाकडून शिकलं. तर आपण सिद्धेशशी बोलूया. सो हाय सिद्धेश. हाय. मग जरा माझ्या व्ह्युअर्सला जरा तुमच्याबद्दल थोडं सांगा की तुम्ही इकडे कसे आले, तुम्ही काय करतात. माझं नाव सिद्धेश आहे.
माझं कमलारा हे ज्या कॉलेजमधून आर्किटेक्चरचं बॅचलर झालं. हो वाव. माझे आजोबा आहेत, त्यांनी हा कारखाना चालू केला. अच्छा. आणि मी लहानपणीपासून मग त्यांना बघत बघत थोडं शिकत राहतो. अरे वा. तर मग आता त्यांचीच परंपरा पुढे चालवण्यासाठी मग मी आपल्या माती कामामध्ये म्हणजे त्यांनी जे शिकवलंय ते सहभाग घेतो. आपण सीझन असतो तेव्हा. ओ क्या बात आहे भाई, क्या बात आहे. बघितलं, याला म्हणतात असं मनापासून पाहिजे सगळ्यांना. थँक्यू सो मच सिद्धेश, तुम्ही भेट दिल्याबद्दल. व्ह्युअर्सला पण चलो बाय. थँक्यू काका, तुम्ही थोडा टाइम दिल्याबद्दल. चलो बाय.